बडनेरा येथील शिक्षक कॉलनी नवी वस्ती परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या वतीने कार्तिक एकादशी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। बडनेरा येथील शिक्षक कॉलनी नवी वस्ती परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या वतीने कार्तिक एकादशी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 3 दिवस झालेल्या या धार्मिक सोहळ्यादरम्यान दिनांक 1 नोव्हेंबर रोजी भव्य पालखी दिंडी सोहळा पार पडला। यामध्ये माधान येथील प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज दिंडी पथकातील माऊलींनी अत्यंत दिमागदार पदपावलीचे प्रदर्शन करीत उपस्थित भाविकांचे मन जिंकले। या प्रसंगी परिसरातील घरावर विद्युत रोषणाईचा झगमगाट करण्यात आला, तसेच दारोदारी पालखीचे पूजन करण्यात आले। दुसऱ्या दिवशी सायंकाळी कानडा राजा पंढरीचा या सुश्राव्य भक्तिमय संगीत रजनीचे सादरीकरण करण्यात आले। यामध्ये सचिन गुडे, पूर्णाजी खानोदे, राजकुमार निंभोरकर, निशाताई वानखडे या गायक कलावंतांनी एकाहून एक सरस भक्तिगीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। परिसरातील नागरिकांना एक प्रकारची ही भक्ती संगीताची मेजवानी ठरली। या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते। तसेच 3 नोव्हेंबर रोजी महाप्रसादाने या कार्तिकी एकादशी सोहळ्याची सांगता करण्यात आली। शेकडो नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या सर्व विश्वस्तांनी अथक परिश्रम घेतले। एकंदरीत या भक्तिमय कार्यक्रमाने वातावरण विठ्ठलमय झाले होते। आयुष्य भावे दया